जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तर 5 ऑगस्ट 2024 चे चालू घडामोडी आज आपण घेत आहोत. तर या आधीचे जर लेक्चर तुम्ही बघितले नसतील तर नक्कीच ते प्लेलिस्ट दिलेली आहे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. कारण करंट अफेअर हा मोस्ट आय-एम-पी टॉपिक असतो प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा. ठीक आहे, मोस्ट आय-एम-पी टॉपिक का? कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये कमीत कमी 5 ते 6 प्रश्न तर हमखास बघायला मिळतात. त्यासाठी आपण काय करायचं आहे, डेली चालू घडामोडी रीड करायच्या, पेपर यूज करा, नाहीतर आपले लेक्चर बघा. पण नक्की याच्यावर पकड चांगली करा, कारण की 5 प्रश्न म्हणजे किती, कमीत कमी 10 मार्क तर आहेच आहे तुमचे. ठीक आहे. तर आपण या सगळ्या परीक्षेची तयारी आपल्या चॅनलवर करतोय चालू घडामोडीसाठी. तसंच आपण स्टॅटिक जीके सुद्धा सुरू केलेले आहेत, ते पण त्याचे लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील आपल्या चॅनलवर. मॅथ रिजनिंग लवकरच आपण सुरू करणार आहोत. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरायचं नाहीये. चला तर घेऊया आजच्या डेटचा पहिला प्रश्न. जगात जीडीपीच्या मानांकन यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे? मित्रांनो, जगात जीडीपीच्या मानांकन यादीत भारताचा चौथा क्रमांक आहे. किती? चौथा. नेक्स्ट क्वेश्चन. ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताच्या साबिरा हारिसने कोणते पदक जिंकले आहे? ठीक आहे, तिने कोणते पदक जिंकले आहे मित्रांनो? तर तिने कांस्य जिंकले आहे. तर मित्रांनो, हे ISFचा लॉंग फॉर्म काय होतो? इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन. ठीक आहे, आणि हे कुठं आयोजित करण्यात आली होती? ही इटलीमध्ये. हे लक्षात ठेवायचं. आशिया स्पेसिफिक आफ्रिकन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अमृता भगतने कोणते पदक जिंकले आहे? मित्रांनो, अमृता भगतने सुवर्ण पदक जिंकले आहे. महाराष्ट्र सरकारने मातंग व गारुडी समाजाच्या कल्याणासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे? ते मातंग आणि गारुडी समाजाच्या कल्याणासाठी. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था. ठीक आहे, हे मातंग आणि गारुडी समाजाच्या कल्याणासाठी. कोणत्या शहरात एका दिवसात 11 लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केला आहे? लावण्याचा विश्वविक्रम झालाय. ठीक आहे, कोणत्या शहरात झालाय? मोस्ट आय-एम-पी प्रश्न आहे मित्रांनो, परीक्षेला येण्यासारखा आहे, तर लक्षात ठेवायचंय. तर कोणता आहे याच्यामध्ये? पटना आहे का, इंदोर आहे का, वाराणसी, जयपूर? मित्रांनो, असे विक्रम फक्त कोण करू शकतं? तर MP स्टेटमध्ये इंदोर या शहराने केलेलं आहे. ठीक आहे, मध्य प्रदेशमध्ये झालेलं आहे. ठीक आहे, आणि अजून काय इंदोर बद्दल सांगायचं म्हणजे काय? भारतात सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून कोणतं आहे? इंदोर हे शहर आहे. ठीक आहे. 2 नंबरला कोणी विचारत, काय सांगता? ते भोपाळ आहे. पॉवर विदिन द लीडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर हे पुस्तक मित्रांनो लिहिलं आहे R. बालसुब्रमण्यम यांनी लिहिलेले आहे. ठीक आहे, कोणतं? पॉवर विदिन द लीडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने अस्मिता परियोजना सुरू केलेली आहे? बघा, कोणत्या यांनी केलेली आहे? तर शिक्षण मंत्रालय. ठीक आहे, असे प्रश्न हमखास परीक्षेला बनतात, फक्त तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. त्यासाठी चॅनलला काय करायचं, आपल्याला सबस्क्राईब करायचं, जेणेकरून तुमचा सिलेबस करंट अफेअरचा पूर्ण करायची जबाबदारी माझी असेल. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या राज्यात चंडीपुरा व्हायरसचे रुग्ण आढळून आलेले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, हे गुजरात राज्यात आढळले आहेत. कोणता? चंडीपुरा व्हायरस. नवीन व्हायरस आहे, रिसेंटली होणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच विचारला जाऊ शकतो. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत सर्वोत्कृष्ट काम करणारे राज्य कोणते ठरले आहे? तर प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत सुद्धा मध्य प्रदेशने बाजी मारलेली आहे. सर्वोत्कृष्ट काम मध्य प्रदेश राज्याने केलेले आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रपती भवनातील दरबारचे नामांतर काय करण्यात आले आहे? तर ते केलेले आहे गणतंत्र मंडप. ठीक आहे, काय नाव केलं त्याचं आता? गणतंत्र मंडप. महाराष्ट्र राज्यात कोणते धोरण निश्चित करण्यासाठी राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे?
तर मित्रांनो याचं उत्तर आहे मत्स्य उद्योग. ठीक आहे. मत्स्य उद्योगासाठी राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. कोणत्या राज्याच्या सरकारने कांद्याची नासाडी रोखण्यासाठी कांदा महाबँक प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे? ऑब्व्हियसली कांद्याचं उत्पादन महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रकारे होतं, तर साहजिक आहे तर महाराष्ट्र असणार आहे. भारतीय नौसेनेने नुकतेच कोणते नवीन जहाज लॉन्च केले आहे? कोणते केले आहे मित्रांनो? माहित तुम्हाला? मित्रांनो ते केलं आहे हे कुठं तयार करण्यात आलेले आहे? अरे गोवा शिपयार्ड मध्ये. INS त्रिपुट. अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी कोणती हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे? लक्षात ठेवायचं मित्रांनो, IMP प्रश्न आहे. मानस ही हेल्पलाईन तयार करण्यासाठी मानस. लक्षात ठेवायचं आहे IMP प्रश्न आहे. असे प्रश्न नक्की परीक्षेला येतात. महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी शिवशास्त्र शौर्यगाथा प्रदर्शन भरवण्यात आले आहे? हे बोलतो शिवशास्त्र शौर्यगाथा. महाराष्ट्राच्या परीक्षेत येणारा प्रश्न आहे. तो उत्तर काय आहे मित्रांनो? हे साताऱ्यामध्ये भरवण्यात आलं होतं. बरं, या प्रदर्शनाचं उद्घाटन कोण केलं होतं? माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ठीक आहे, शिंदे यांनी केलं. बरोबर. बरं, इथे सगळ्यात विशेष काय होतं तर लंडनहून आणलेली शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे. ठीक आहे, वाघनखांमुळे प्रचलित झालं होतं. ऑप्शन डी उत्तर. खालील कोणत्या संस्थेने अस्मिता प्रकल्प सुरू केलेला आहे? कोणत्या संस्थेने केलेला आहे? USC या संस्थेने अस्मिता हा प्रकल्प सुरू केलेला आहे. ठीक आहे. आजचं सेशन कसं वाटलं मित्रांनो नक्कीच मला कळवायचं कमेंट सेशन मध्ये. लेक्चर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड विराग अकॅडमीचा टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या ज्या काही PDF आहेत करंट अफेअरच्या ते मिळत जातील. ठीक आहे. PDF साठी काय करायचं? टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आणि नवीन असेल तर काय करायचं? चॅनलला सबस्क्राईब करायचं. थँक्यू फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.